की भले स्त्री जन्मा ही तुझी कहाणी वगैरे वगैरे म्हणतात, खरं म्हणजे पुरुषांचा जन्म कठीण, काही लक्षातही राहत नाही, चटकन काही कळतही नाही. बरं, त्यातून हिंदू संस्कृतीने पण किती पुरुषांच्या वरती अन्याय केलाय की सगळे आपले सण उत्सव बघा सगळे स्त्रीलिंगी. दिवाळी ती, नरक चतुर्दशी, विजयादशमी, आता बलिप्रतिपदा, तर असे सगळे आपण एकदा पाहिलं. पुरुषांच्या वाट्याला काय ठेवलंय माहितीये नाही नाही विजयादशमी असं सगळ्याला आमच्याकडे पर्याय तर नाही. गणेश जयंती म्हणून म्हटलं सगळ्याला पर्याय. तर आता परत तेच की आता विनोदाचा भाग सोडून द्या, पण सांगण्याचा जो हेतू आहे तो हेतू लक्षात घ्या. तसं रामांनी सीतेचा त्याग केला ही केवढी मोठी चूक केली. कुठे आहे रामायणात, कुठे सीतेचा त्याग? कधी रामायण वाचले? रामायण युद्धकांडाला संपतं, ग्रंथ संपतो कुठे? ग्रंथाची फलश्रुती येते ना, ग्रंथ संपतो तिथे. युद्धकांडानंतर राज्याभिषेकानंतर फलश्रुती आहे, म्हणजे रामायण युद्धकांडाला संपलंय. सीतेचा त्याग उत्तरकांडात आहे, उत्तर रामायणात, आणि उत्तर रामायण हे प्रक्षिप्त, हे अनेक विद्वानांचं म्हणणं आहे. प्रक्षिप्त म्हणजे जो भाग नाहीच आहे, मूळ रामायणातला नाही असा नंतर कोणीतरी रचना केली. त्यामुळे ते धरताच येत नाही, जे धरताच येत नाही त्याच्यावरती भांडाभांडी. पण ही आपल्याकडे होते. तशीच हिची कथा आहे अहल्येची. अहल्येला माहिती नव्हतं वगैरे असं काही नाही. वाल्मिकी स्पष्टपणे सांगतात तो इंद्र आहे हे अहल्येने ओळखलेलं होतं. मग काय झालं होतं तर आम्ही त्याला त्या क्षणाला, मोहाचा जो क्षण असतो त्याला सावत्र क्षण म्हणतो. एक सावत्र क्षण तिच्या आयुष्यात आला नाही असं नाही, आणि त्याबद्दल शिक्षा दोघांनाही मिळाली बरं का, ही लक्षात घ्या. शिक्षा दोघांनाही मिळाली. इंद्रालाही शाप मिळालेला आहे गौतमांच्या, आणि तिलाही शाप मिळालेला, पण ती शिळा होऊन पडली वगैरे असं काही नाही, असं वाल्मिकी पण म्हणत नाही. कारण तो शापच आहे, शिलावत जड होऊन पडशील. शिलावत जड याचा अर्थ शिळा बदली असा नाही. या आश्रमाच्या बाहेर तुला जाता येणार नाही, सातत्याने भगवंताचं नामस्मरण करायचं, ही तुझी शिक्षा. पण त्याच वेळेला एका पतीने पत्नीची घेतलेली काळजी पण लक्षात घ्या. हिंदू संस्कृतीचं मोठेपण इथे आहे की आता बाहेरही जाता येणार नाही, मग खाणं पिणं काय? शिलावत जड झाल्यानंतर खाणं पिणं काय? त्याकरता तिला सांगितलंय की तुला क्षुधा अथवा तृषा याची जाणीव होणार, म्हणजे तहान भूक याच्यापासून तिची मुक्तता केली. परत दुसरा भाग, जडवून पडली आहे, ते आहे कुठे? वनात आहे. म्हटल्यानंतर हिंसर प्राणी, हिंसर पक्षी हे तर अशा वेळेला आक्रमण करू शकतात. या सगळ्यांना बंदी केली आश्रमात की यांच्यापैकी कोणीही आश्रमात येऊ शकणार नाही. म्हणजे काळजी घेतली ना, सोडून नाही दिलेली वाऱ्यावर. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा राम येतील, म्हणजे अवतार होणार आहे हे गौतमांना आधीच माहिती आहे. जेव्हा राम येतील इथे त्यावेळेला तुझी या शापातून मुक्तता होईल, आणि त्यावेळेला तुला घ्यायला मी येईल. म्हणजे इथे स्वीकार, इथे त्याग नाहीये. हे कोणी सांगतं का? आमचे सगळे ग्रंथ म्हणजे असे धुतकारल्यासारखेच, आम्ही पण तसंच बघतो. पण त्यातून काय घेण्यासारखं आहे हा भागच आम्ही कधी बघतो. ही आमची अवस्था आहे. आणि त्याप्रमाणे राम आल्यानंतर गौतम स्वतः तिथे आलेले आहेत, आणि गौतम आणि अहल्या तिथून निघून गेले. हे रामायणातलं वर्णन आहे. आता रामांनी तिला पदस्पर्श केल्याबरोबर शिळेतून अहल्या प्रगट झाली, ही सुद्धा भाबडी समजूत आहे. राम पायाने स्पर्श कसा करते? पाय कसा लागते? वयाने किती लहान आहेत? 12-13 वर्षाचे. विश्वामित्रांच्याकडून निघालेत त्यावेळेला.
किंबहुना विश्वामित्रांच्या बरोबरच तिथे आलेले. ती तपस्वी स्त्री आहे, ऋषी पत्नी आहे, त्यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे. अशा वेळेला तिला पाय लावतील करा. आम्ही भाबडेपणाने नाही, भगवंतांनी पाय लावले तिला वगैरे असं नाही, हे मूळ वर्णन नाहीच आहे. मग एकाने मला विचारलं की मग समर्थ म्हणतात, समर्थ खोटं बोलतात का? समर्थ काय म्हणतात खोटं बोलायला? समर्थांची रचना नाही का? अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली श्रीराम. मग म्हणे समर्थ खोटं बोलतात तर म्हटलं असं आहे. यात 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या बरं का. पहिली गोष्ट मी जी सांगतोय ती समर्थांना लागू नाही, पण तरी लक्षात घ्या, संत हे इतिहासकार नाहीत, हे लक्षात घ्यायचं. संत ज्या वेळेला अशा कथा सांगतात त्यावेळेला लोकांमधून ज्या कथा निर्माण झालेल्या आहेत त्या कथांना योग्य वळण देण्याकरता म्हणून संत सांगतात. त्या कथा सुधारणं हे संतांचं काम नाही, ते इतिहासकारांचं, ते इतिहासाच्या अभ्यासकांचं काम. त्यामुळे इतका क्लिअर फंडा पहिल्यांदा आपल्या डोक्यात पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इथे समर्थ चुकलेच नाही. अर्थ लावणारा चुकला त्याला समर्थ काय करणार? समर्थांनी क्लिअर म्हटलं, अहल्या शिळा राघवे मुक्त केली. शिलावत जड होऊन पडलेली अहल्या राघवांनी मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. इथे आपण चुकतो. पदी लागता म्हणजे कोण पदी लागता? राघव पदी लागता. राम नमस्कार करतायत तिला, ती ज्येष्ठ आहे. पदी लागता दिव्य होऊन गेली. आम्ही आमच्या याच्याबरोबर राघवांनी तिला पाहिला. राघव पदी लागत नमन करतायत ते तिला आणि त्यातून ती दिव्य. पण अशा रामायणांच्या मधून जी मगाशी 40 मुख्य रामायण आपल्याला सांगितले ना, त्यातून एक गमतीदार रामायण निर्माण झाले, ज्याचं नावच आहे अद्भुत रामायण. सगळं काही अद्भुतच. म्हणजे ते वाचलं मग तुम्हाला गंमत येते वाचताना. पण त्या सगळ्या अद्भुत रामायणातल्या अद्भुत कथा इतकंच फक्त बघायचं त्याच्याकडे आणि सोडून द्यायचं. याच्यावरून त्याच्यावर एक कथा काय आली की राम जेव्हा वनवासाकरता निघाले त्यावेळेला गुहापर्यंत आले. निषादराज गुह, त्या गुहाला सांगितलं की गंगा पार करून दे, नकोस नौके परत फिरूग, नकोस गंगे पूर भरू, श्रीरामांचे नाव गातया श्रीरामांना पार करू, जय गंगे जय भागीरथी जय जय रामदास. तर असं त्याला सांगितलं. तर तो गुह रामांना म्हणाला, बरं ठीक आहे. म्हणाले फक्त एक अट आहे. राम म्हणाले काय? तर म्हणाले मी आधी माझ्या नौकेत जाऊन बसणार मग तुम्ही बसा. सर्वसाधारणपणे असं नसतं बघा. आपण जर छोट्या नौकांनी वगैरे जात असलो तो नौका चालवणारा आधी नाही बसत, आधी तुम्हाला बसवतो, तुम्हाला बसवण्याकरता मदत करतो आणि मग तो नौकेत जातो. म्हणून म्हटलं की ही अट आहे. म्हणून ते सांगतायत पहिली अट ही की मी जाऊन आधी बसणार मग तुम्ही येऊन बसायचो. राम म्हणाले बरं, पण का नाही? म्हणाला पूर्वी एकदा असं ऐकलंय की तुमचा पाय लागला आणि दगडातून पायी निर्माण झाली. नौका माझं उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणा. तुम्ही तुमचा पाय लागला आणि पायी उत्पन्न झाली तर मी करू काय? या अद्भुत कथा, अद्भुत रामायण. त्यामुळे त्याच्यात कथा सगळ्या अशाच प्रकारच्या. तिथे रामनाम लिहिलं, दगड पाण्यात टाकले आणि दगड तरले, आपल्याला माहिती आहे. रामायणात कुठे अशी कथा नाही बरं का की वानरांनी रामनाम लिहिलं आणि दगड टाकले आणि दगड तरले. अशी रामायणात कुठलीही कथा नाही. रामायणात 5 दिवसामध्ये तो 100 योजन पूल कसा बांधला, त्याच्याकरता काय काय लागलं, कोणत्या वेली वापरल्या, कोणती झाडं वापरली, ह्या सगळ्याचं वर्णन. पण ही एक कथा आपल्याला माहिती आहे. तर म्हणाले ते चालू होतं बांधणं तेव्हा रामांनी विचार केला की जर माझं नाव लिहिण्याने दगड तरतात तर मी टाकल्याने दगड किती तरायला पाहिजे ना, प्रयोग करून बघूया. म्हणून राम रात्री मध्यरात्र उलटल्यानंतर पुढे समुद्रावर गेले. मध्यरात्र उलटल्यानंतर परत आजूबाजूला पाहिलं कोणी नाहीये ना. माणूस जर रस्त्याने चाललेला असला आणि कधीच्या सलावरून पाय घसरून जरी पडला ना तरी तो आधी आपल्याला लागले की ते बघत नाही, ओळखीचं कोणी नाही ते बघतो.